शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी पेपर क्रमांक 1 मराठी व्याकरण नाम व नामाचे प्रकार आपण आज बघणार आहोत। बघा, आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत। त्यामध्ये शब्दांच्या जाती 8 आहेत। त्यामध्ये विकारी शब्दाच्या 4 आणि अविकारी शब्दाच्या 4। त्यामध्ये पहिला विकारी शब्द, यामध्ये पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथं क्रियापद। हे 4 प्रकार पडतात विकारी शब्दाचे। आणि त्यानंतर अविकारी शब्दाचे 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला क्रियाविशेषण अवयव, दुसरा शब्दयोगी अवयव, तिसरा उभयान्वयी अवयव आणि चौथा केवळ प्रयोगी अवयव। आता त्यामध्ये विकारी शब्दामधला पहिला प्रकार आपण बघणार आहोत ना। आता नामाची व्याख्या बघूया। नाम म्हणजे काय, तर कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात। त्या नामाची दुसरी व्याख्या अजून एक बघू आपण। व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात। यानंतर नामाची काही उदाहरणं बघूया। मंगेश, वाघ, पेढा, भाऊ, गोदावरी, कान, विकास, चेंडू, पर्वत इत्यादी। आता नामाचे प्रकार 3 आहेत। त्यात पहिला सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम। आता यामध्ये पहिला बघूया आपण सामान्य नाम। खालील वाक्य वाचा व रंगवलेल्या शब्दाकडे लक्ष द्या। पहिला आहे मेघना सुंदर मुलगी आहे। मुलगी हा शब्द त्या जातीतील कोणत्याही मुलीला लागू पडतो। त्यानंतर दुसरा आहे गोदावरी नदी खळखळ वाहते। आता नदी हा शब्द कोणत्याही त्या जातीतील कोणत्याही नदीला लागू पडतो। त्यानंतर नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे। हा शहर हा शब्द त्या जातीतील कोणत्याही शहराला लागू पडतो। म्हणून सामान्य नामाची आपल्याला व्याख्या सांगता येईल। एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। सामान्य नामाची उदाहरणं आपण बघू। उदाहरणार्थ बघा, झाड, मुलगा, नदी, पर्वत, शहर, चित्र, इमारत इत्यादी ही त्याची उदाहरणे सांगता येतील। तर आपण विशेष नाम बघणार आहोत। वाक्य वाचा व पिवळ्या रंगातील शब्दाकडे लक्ष द्या। यामध्ये पहिलं वाक्य आहे मेघना सुंदर मुलगी आहे। आता मेघना हा शब्द एका मुलीसाठी लागू पडतो। त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे गोदावरी नदी खळखळ वाहते। तर गोदावरी हा शब्द एका नदीसाठीच या ठिकाणी लागू पडतो। त्यानंतर नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे। नाशिक हे हा शब्द एका शहरासाठी लागू पडतो। म्हणून आपल्याला विशेष नामाची व्याख्या सांगता येईल। ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात। त्या विशेष नामाची काही उदाहरणं आहेत। मेघना, आदित्य, नाशिक, मुंबई, भारत इत्यादी।
तिसरा प्रकार बघणार आहोत, भाववाचक नाम. वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दाकडे लक्ष द्या. 1. मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहीत आहे. दुसरा आहे, नाशिक शहरात भव्यता आहे. आता मोठेपणा, भव्यता हे जे शब्द आहेत, या शब्दातून वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील भाव दाखवतात. आता सौंदर्य त्याचप्रमाणे व्यक्तीमधील भाव दाखवतात, म्हणून त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात. मग भाववाचक नामाची व्याख्या, ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुण, धर्म किंवा जात यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. त्या भाववाचक नामाची काही उदाहरणं आपण बघूया. चांगुलपणा, चपळाई, मोठेपणा, नम्रता, लवाडी, भव्यता, संपन्नता, माणुसकी, सौंदर्य इत्यादी भाववाचक नामाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. अशा पद्धतीने आपण नामाचे 3 प्रकार अभ्यासले.